अध्यक्ष महोदय, एकतर मी ज्या विधानसभा मतदारसंघाचे आपण आमदार आहात आणि आपण अध्यक्षजी आपण सूचना दिली होती की BBR मध्ये बॅकबे रिक्लेमेशनमध्ये ज्या सदनिका हस्तांतरण आपण करतो आणि त्यावर मग आपण नजराणा लावतो. आपण सूचना दिली होती की हा नजराणा माफ केला पाहिजे, कारण फ्लॅट ट्रान्सफरमध्ये 2015च्या पूर्वी जे ट्रान्सफर झाले आहे किंवा 2015च्या पूर्वी ज्यांनी ट्रान्सफर केलं आहे त्यांना आपण मुद्रांक शुल्क लावायचं. पण मी या ठिकाणी आपल्या सूचनाचं शासनाने विचाराधीन घेऊन आता सन 2015पर्यंत म्हणजे MLRC मध्ये जी तरतूद आहे ती होतपर्यंत जे हस्तांतरण शुल्क जे लागायचं ते आता लागणार नाही असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे अध्यक्षजी आपली मागणी या ठिकाणी आपल्या विधानसभेची मागणी पूर्ण झालेली आहे आणि याचा लाभ अंशतः पूर्ण झालेली आहे. नाही, पूर्ण झाली आहे. यामध्ये 91 ज्या मिळकती महत्त्वाच्या आहेत आणि आत्ता 1,500 सदनिका तुमच्या मतदारसंघातल्या आहे, यांना आता हस्तांतरण शुल्क लागणार नाही. त्यामुळं आपली ही सन्मान्य मंत्री महोदय, मी आपलं आणि शासनाचं अभिनंदन करतो की आपण सामान्य जनतेला न्याय द्यायच्या भूमिकेतनं हा निर्णय घेतलेला आहे आणि 2015च्या आधी रेट्रोस्पेक्टिव्हली जे आपण NOC न घेतल्यामुळे पेनल्टी आणि चार्जेस लावत होतात आणि ट्रान्सफरच्या वेळेला ती वसूल करत होतात, ती आता आपण करणार नाही आहोत. त्यामुळे या मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि त्याचप्रमाणे तुम्ही जी आज शासनाने जी उदारता दाखवलेली आहे त्याच अनुषंगाने मी आपल्याला परत एकदा विनंती करतो की रेट्रोस्पेक्टिव्हली नव्हेच तर प्रॉस्पेक्टिव्हली पण आपण ती काढून टाकण्यासंदर्भातला विचार करावा. होय अध्यक्ष महोदय. दुसरं या ठिकाणी अतुल भातखळकरजी आपण जे सांगितलं यामध्ये जी आपली एक शंका आहे ती शंका आधी दुरुस्त करतो मी आणि मग याबद्दलचे अजून काही निर्णय घेण्याचा विचार सरकार करेल. खरं तर याच्यामध्ये ज्या आता 153 मोठ्या या भाडेपट्ट्या आहे, साधारणतः 153 भाडेपट्टे शिल्लक आहेत. या भाडेपट्ट्यामध्ये जेव्हा आपण आता भाडेपट्टा निष्पादन करू तेव्हा जे मुद्रांक शुल्क लागायचं ते शासनाने फार कमी केलेलं आहे. जसं उदाहरण मी आपल्याला देतो, मित्तल चेंबर्स ओनर्स प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटी ही या ठिकाणी कॉमर्शियल आहे. पण आता बघा अतुल भातखळकरजी, 101,21,44,413 इतकं मुद्रांक शुल्क आहे बाजारभावाप्रमाणे. आणि आता भाडेकराला किती लागणार आहे भाडेपट्ट्याला? जर आपण ते 5% लावलं तर फार मोठं होतं, पण शासनाने किती कमी केलं आहे. यामध्ये आता फक्त त्यांना 10,68,100 रुपये लागणार आहे. म्हणजे 101 कोटीच्या भाडेपट्टा निष्पादनाकरता जे मुद्रांक शुल्क लागायचं ते आता भातखळकरजी आपल्या सूचनेनुसार आता बघा 10,68,000 मध्ये हे आता होणार आहे. दुसरं या ठिकाणी बघा, न्यू मेकर्स चेंबरचा आपण काढला आता, त्यांना 119,47,92,705 इतकं मुद्रांक शुल्क आहे. त्याला आपण किती लागणार आहे भाडेपट्टा नूतनीकरणाकरता, भाडेपट्ट्याचं त्या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन करण्याकरता 1,76,10,275 म्हणजे 1% किंवा 1.5% किंवा 0.5 म्हणजे रहिवासी करायचं तर 0.5 लागतं, कॉमर्शियलला असेल तर 1% लागतं आणि जास्तीत जास्त 1.5% लागतं. जसं आता आपण निवासी प्रयोजन बघितलं अतुलजी, तर कुलाब्याला 636 नंबरची एक प्रॉपर्टी आहे, कप परेड सी लॉट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. याला 176,82,70,959 हे जमिनीचं बाजार मूल्य आहे आणि या जमिनीच्या बाजार मूल्याला 27,05,000 फक्त मुद्रांक शुल्क लागणार आहे. ते 0.15% आहे. आता आपण अभिलाषा प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटी कुलाबा याला 104,93,95,921 इतकं बाजार मूल्य आहे. याला किती लागणार आहे 19,45,500 हे आहे 0.18%. त्यामुळं आता हे लागू केलं आहे आपल्या सूचना. मागच्या वेळी अधिवेशनाची सूचना आपण दिली होती. नाही सरसकटच आधी 5% पण जायचं, 8% असायचं, पण आता आपण जे मुद्रांक अधिनियमात सुधारणा केली ती रहिवासीला जास्तीत जास्त 0.5%, कॉमर्शियलला जास्तीत जास्त 1.5%च्या वर नाही, इंडस्ट्री कॉमर्शियलला. त्यामुळं
अतुल भाटकरजी आपले जे आता याच्यामध्ये खऱ्या अर्थाने 153 प्रॉपर्टी राहिलेल्या आहेत ज्या फार मोठ्या उपनगर आणि आपल्या भागातल्या, आपल्याला मी आश्वस्त करतो की रहिवासीला 0.5% वर नाही आणि कॉमर्शियल आणि या भागातला जास्तीत जास्त 1.5% वर नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं जो काही याचा आम्ही फॉर्म्युला ठरवला आहे मुद्रांक शुल्क आकारणीचा, त्या फॉर्म्युल्याबद्दल त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म्युलाही पाठवतो कसा लावला आहे मी. त्या फॉर्म्युल्यानुसार फारच कमी झाला आहे. या उपरही आपलं म्हणणं असेल की बाबा जेव्हा ती लीज घेतली होती त्यावेळेचा भाडे पट्टा घेतला होता त्यावेळेचा रेडी रेकनर लावा, तर ते रेडी रेकनर तेव्हा नव्हतं. 65मध्ये 70मध्ये रेडी रेकनर 1980ला आला आहे. त्यामुळे 1980चा पहिला रेडी रेकनर आहे. पण तरी जर तोही विचार केला 1980चा पहिला रेडी रेकनर लावलाचा तोही 0.5च्या जे काही आता अमाऊंट काढलेला आहे याच्यापेक्षा तोही जास्त जात नाही. त्यामुळे या उपर जरी आपण जर म्हटलं तरी एकदा आपण तुम्ही आणि माननीय अध्यक्षजी आपण आपल्या दालनात बसून जर तो जास्त आहे की हे जास्त आहे याचा विचार करून जे या लोकांना कमी पडेल त्याचा विचार शासन करेल आणि तसं शासन निर्णय घेईल. तर मला वाटतं हा अत्यंत सकारात्मक असा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि या सगळ्या लीज या 1960, 65, 70, 75मध्ये झालेल्या आहेत. म्हणजे आपण अगदी ज्या ठिकाणी बसलो आहोत, नरिमन पॉईंट संपूर्ण असेल, कफपरेड असेल, कुलाबा असेल, मरीन ड्राईव्ह असेल, हा संपूर्ण परिसर हा कलेक्टर लँडवरती लीजवरती दिलेल्या जागेवरती झालेल्या बिल्डिंग्ज आहेत. यांना जेव्हा पण ते लीज डीड एक्झिक्यूट करायला जायचे, रजिस्टर करायला जायचे, त्यावेळेला त्यांच्याकडनं आजच्या बाजार दराने स्टॅम्प ड्युटी वसूल केली जात होती. त्यामुळे कुठच्याच सोसायटीला ते परवडत नव्हतं. उदाहरणात्मक 118 कोटीची जर मालमत्ता असेल त्याच्यावर 6% स्टॅम्प ड्युटी लागते MMR रिजनमध्ये. म्हणजे जवळजवळ 7-8 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरणं हे शक्य नव्हतं सोसायटीला. शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर आता जिथे 6 कोटी लागायचे तिकडे जेमतेम 10 ते 12 लाख रुपये लागणार आहेत. त्यामुळे शासनाने अत्यंत सकारात्मक असा निर्णय घेतलेला आहे. त्याचं आम्ही सर्वजण स्वागत करतो आणि शासनाचे आभार मानतो. चला, लक्षवेधी झाले.